बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शेगावात अपघाताचे वाढते सत्र, वाटिका चौकासह प्रमुख चौकात गतिरोधक वाढण्याची नागरिकांची मागणी। 8 दिवसात कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शेगाव शहरातून जाणारा खामगाव शेगाव राष्ट्रीय महामार्ग सध्या अपघाताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे। या मार्गावर शाळा, महाविद्यालय तसेच धार्मिक स्थळे असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। विशेषतः वाटिका चौक हा शहराला जोडणारा मुख्य चौक असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे घटना घडल्या आहेत। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरातील जागरूक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खामगाव येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर करून वाटिका चौकासह शहरातील इतर धोकादायक चौकावर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या शहर सुरक्षिततेचा उपाययोजना तात्काळ राबवण्यात अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात काशेलानी पेट्रोल पंपासमोरील चौकात गतिरोधक बसवणे तसेच महाराणा प्रताप चौक, MACB चौक येथील मोठा खड्डा तात्काळ बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे। या ठिकाणी वाहन चालक व पादचारी यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे। नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की 8 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास शेगाव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन नमूद करण्यात आले आहे। आंदोलन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याची त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे। हे निवेदन माजी नगरसेवक दिनेश शिंदे, ॲडव्होकेट शैलेश पटोकार, गजानन वक्ते, अमोल अवचार, घनश्याम माळी, निलेश हिंगणे, शेख अनवर, शेख मेहबूब, मोहन लांजुळकर, विलास पवार, राहुल भारसाकडे, चेतन धनोकार व सुरेश पवार यांनी संयुक्तपणे सादर केले। निवेदनाची प्रत शेगाव शहर पोलीस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी शेगाव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खामगाव यांना देण्यात आली आहे। आता प्रशासन या मान्यावर किती तत्परतेने कारवाई करते याकडे संपूर्ण शेगाव शहराचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा। मी ॲडव्होकेट शैलेश जयवंतराव पटोकार। आम्ही सर्व वाटिका चौक येथे सकाळी जमा झालो। तेथे आमचं आंदोलनाचं उग्र स्वरूप होतं, आंदोलनाचा जनतेचा रोष होता। काही 4 तारखेला मागील 4 तारखेला 4/12/2025ला तिथे एक ॲक्सिडेंट झाला। अजय पाटील घाईट म्हणून यांचा अतिशय मनमिळावू व्यक्ती होते ते सर्व आमच्या जनतेत राहणारे, पण त्यांचा दुर्दैवाने तिथं एका मोटरसायकलमुळे ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी आणि काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली। आणि आम्ही सर्वांनी मिळून जनतेने मिळून असा निर्णय घेतला की येथे आंदोलन करायचं, आंदोलनाच्या माध्यमातून तेथे पूर्ण रस्ता हा खोदायचा। पण तेथे प्रशासनानं दखल घेतली आणि तिथे ठाणेदार साहेब पोहोचले। ठाणेदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आमच्यासोबत पत्रव्यवहार करा, आम्ही त्या गोष्टीचा 22 तारखेपर्यंत पाठपुरावा करतो। जर नाही झालं तर आम्ही ठाणेदार साहेबांना सांगितलं हे नाही झालं तर आम्ही तो पूर्ण रस्ता JCBनं खोदून काढू आणि तिथं गतिरोधक तयार करू। त्यांनी आम्हाला योग्य दाद दिली, त्यामुळे आज आम्ही आंदोलन आमचं मागे घेतलं। पण 22 तारखेपर्यंत जर तेथे गतिरोधक प्रशासनाच्या वतीनं टाकण्यात नाही आला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू जनतेच्या वतीनं। आंदोलन कशा प्रकारचं राहील? आंदोलन हे आंदोलनात स्वरूप हे आम्ही त्यावेळेस ठरवू आणि आंदोलन हे उग्र राहील।